तू संयमवरती आज बोलशील पा. संयम म्हणजे कोणत्याही गोष्टीवर असं संयम ठेवला पाहिजे. समोर आपण जे काम करतो किंवा काही हे करतो कामात पण जरी काही अडचण आली तर शांततेने ते घेतलं पाहिजे. संयमच ठेवलं पाहिजे. तिथे शांतता. एक उदाहरण म्हणून तू जसं आता तुझ्या कंपनीत काम करतोय, बरोबर, तू मशीनवरती काम करतोय, कधी डिझायनिंगचं पण काम करतोय, किंवा तुला तुझ्या कंपनीमधले मालक कधी पण तुला एनी सिच्युएशन डिफिकल्टमध्ये तुला काही पण ॲडवाईस करताना तुला ऑन द स्पॉट त्याच्यावर काम करतो, म्हणजे इमिडिएटली करतो की थोडंसं काय त्याच्यावरती संयम पण ठेवून काम करतो? जे काम सांगितलं ते पण पूर्णपणे समजून घेतो. समजून घ्यायचं, त्याच्यावर सोल्युशन काढायचं, मग ते काम द्यायचं. बरं. येस. असं कधी घाई करून कधी असं काम ते वाया गेलं असं झालंय का तुझ्याकडून? झालं 2-3 वेळा. बरं, मग त्यावेळेस तुला काय पनिशमेंट किंवा मग काय तुला आत्मसात झाला की की खरंच संयम ठेवणं गरजेचं आहे? हा, संयम ठेवणं ज्यावेळेस हे झालं ना, आपल्याकडून जे खराब झालं जॉब किंवा काय जे काम, त्याच्यानंतर कळलं की पहिलं आपण पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे, मग त्याच्यावरती काम केलं पाहिजे. पण आजच्या तुझ्या बोलण्यातून तुझ्या चेहऱ्यावरचा जो भाव दिसतोय, किती संयम आहे तुझ्या नावामध्ये, किंवा तुझ्या का म्हणजे आत्ता का बरं एवढा संयम का ठेवला तू आत्ता? का आजचा संयम ह्या शब्दावरतीच बोलतोय त्यामुळे तू संयम ठेवलाय? नाही, तसं काही नाही. संयम म्हणजे बोलता नाही पाहिजे, पण संयमच ठेवला पाहिजे ना. संयमच ठेवला पाहिजे. वा, नाईस. क्लॅपिंग करता का त्यासाठी? खूप सुंदर.